भारतीय संविधान पायदळी तुडवायला निघालेल्या काही पक्षांना सुप्रीम कोर्टाने संविधानाचा फटकारा दिलेला आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही जी सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती, त्याच्या न्यायमूर्तींनी काल अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला. तो निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना मिळालेली तुतारी ही चिन्ह लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी वापरू शकतो. तुतारी किंवा तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे हे दुसऱ्या कुठल्याही अन्य पक्षाला देता येणार नाही. तिसरं आणि अतिशय महत्त्वपूर्ण निकाल जो त्यांनी असा दिला की अजितदादांच्या राष्ट्रवादीनी त्यांना मिळालेलं घड्याळ हे चिन्ह याची जेव्हा जेव्हा ते जाहिरात करतील तेव्हा त्यांना त्याच्या खाली एक ओळ लिहावी लागेल की चिन्ह संदर्भातला निर्णय हा अजूनपर्यंत न्यायप्रविष्ट आहे. किंबहुना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी असे आदेश दिले की इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया या ठिकाणी अजितदादांनी तशा प्रकारची जाहिरात करावी, त्यांच्या पक्षाने तशा प्रकारची जाहिरात करावी. सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की घड्याळ आणि शरद पवार हे नातं पवारसाहेबांच्या मेहनतीने आणि महाराष्ट्राच्या प्रेमामुळे निर्माण झालेलं आहे. आमचा पक्ष बळेने जबरदस्तीने धोकागडी करून हस्तगत करण्यात आला. त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन मेजॉरिटी न दाखवता लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी दाखवण्यात आली आणि अशा प्रकारचा तो निर्णय झाला. त्याला आव्हान देणारी याचिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली. मागच्या आठवड्यात ही सुनावणी झाली आणि पवार साहेबांचा फोटो अजितदादांची राष्ट्रवादीने वापरू नाही असा स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत. घड्याळ ह्या चिन्हाबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. निर्णय न्यायप्रविष्ट आहे आणि घड्याळ हे चिन्ह पब्लिसिटी करत असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीला खाली एक ओळ लिहावी लागेल की चिन्हा संदर्भातला निर्णय न्यायप्रविष्ट आहे हे त्यांना लिहावं लागेल. याचा अर्थ स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाला एक मोठी चपराक सुप्रीम कोर्टाने दिली आहे आणि मला असं वाटतं, माझी किंबहुना अशी मागणी आहे की जरा जरी शर्म असेल, लाज असेल तर त्यांनी ते चिन्ह बाजूला ठेवावं आणि नवीन कुठलं तरी चिन्ह घ्यावं.